दीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. मागच्या शालेय पोषण आहारच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं होतं की ॲपला अपडेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे जोपर्यंत ते अपडेट होत नाही तोपर्यंत आपल्याला साईडवरूनच ही शालेय पोषण आहारची दैनंदिनी माहिती जी आहे ती शालेय पोषण आहारच्या पोर्टलवरतूनच आपल्याला भरावी लागणार आहे. मग त्यासाठी आपल्याला दरवेळेस क्रोमवरती जा, ती साईट टाईप करा. हे न करता जर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे अशा पद्धतीने पोर्टलची लिंक जर आपल्या अशा स्क्रीनवरती जर आणली तर आपलं काम हलकं होईल. तर बघा, इथे मी ती MDMची पोर्टलची जी लिंक आहे ती इथे आणून ठेवलेली आहे. इथे आपण क्लिक केलं की आपण लॉग इन पेजवरती जात आहोत आणि इथून आपण आपली माहिती सहज पद्धतीने आपल्याला ती भरता येईल. दरवेळेस आपल्याला आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती जाऊन साईट टाईप करायचा त्रास आपला वाचू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की ही आपल्याला होम स्क्रीनवरती हे पोर्टल कसं आणता येईल आणि इथून माहिती आपल्याला MDMची कशी भरता येईल. तर सर्वप्रथम आपल्याला एकदा क्रोम ब्राउझरवरती जाणं आहे. तर जाऊयात आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती. इथे क्रोम ब्राउझरवर आल्यावरती आपल्याला टाईप करणं आहे MDM. त्यानंतर MDM पोर्टल महाराष्ट्र हे जे दिसते त्याला आपण क्लिक करूयात. त्यानंतर बघा, इथे मिड डे मील पोर्टल निळ्यामध्ये दाखवलेलं आहे आणि खऱ्यावरती आपल्याला बघून घ्यायचं आहे की आपल्या महाराष्ट्राची जी साईट आहे का, महाराष्ट्र इथे आपल्याला दिसते, याला आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर हे आपला MDM पोर्टल जे आहे ते इथे लॉग इनसाठी पेज आलेलं आहे. आता हेच पेज आपल्याला होम स्क्रीनवरती कसं घ्यायचं आहे. तर इकडे माझ्या उजव्या हाताकडे 3 टिंब दिसत आहेत वरती कोपऱ्यामध्ये, त्याला आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आपण स्क्रॉल केल्यानंतर ट्रान्सलेटच्या खाली आहे बघा, ॲड टू होम स्क्रीन हे लिहिलेलं आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याबरोबरती क्रिएट शॉर्टकट म्हणून येत आहे, सरळ तिथे आलेलं आहे आणि कॅन्सल आणि ॲड. तर ॲड या बटनाला आपल्यावरला क्लिक करायचं आहे. ॲड या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा ते आपल्याला परमिशन मागते की ते आपल्याला होम स्क्रीनवरती आपल्या घ्यायचं आहे का हँडसेटच्या. याला आपण ॲड असं करूयात. हे झाल्यानंतर इथे आपल्याला ते स्क्रीनवरती ॲड झालेलं दिसेल आणि आता इथे आपण क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा त्याच लॉग इन पेजवरती जात आहोत. इथं नेहमीप्रमाणे आपल्याला यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचं आहे. चला तर आपण लॉग इन होऊयात. लॉग इन झाल्यावरती इथे चेकबॉक्स आहे वरती, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मेनू या बटनावरती क्लिक करून आपल्याला वरून 2 नंबरची जी टॅब आहे MDM डेली अटेंडन्स, त्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा पांढऱ्यामध्ये तेच दिसेल, पांढऱ्या पट्टीत, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. जर कॅलेंडर आलं त्याला आपल्याला कट करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला तारीख बघायची आहे. तारीख बदलून झाल्यानंतर इथं आपल्याला जे मेनू निवडायचं आहे, इथून मेनू निवडून झाल्यानंतर इथे आपल्याला वर्गाने हा आपला पट टाकायचा आहे आणि पट टाकून झाल्यानंतर वर इथे अपडेट जे दिसत आहे उजव्या कोपऱ्याकडे, त्या अपडेट या टॅबवरती आपल्याला क्लिक करायची आहे. तर माहिती टाकून घेऊयात. माहिती भरून झाल्यावर अपडेटवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला अशा पद्धतीने ग्रीनमध्ये दिसेल डाटा सेव्ड सक्सेसफुली. याचा अर्थ आपला डाटा हा आजच्या तारखेचा सेव्ह झालेला आहे. याला कट करूयात, कॅलेंडरलाही कट करूयात. तर अशा पद्धतीने आपला जो आहे तो डाटा इथे सेव्ह झालेला आहे. अशा पद्धतीने आपण होम स्क्रीनवरती पोर्टलची टॅब घेऊन आपलं दैनंदिन शालेय पोषण आहारची माहिती भरण्याचं काम सहज पद्धतीने करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.